मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश बांदिर्गे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 164 मध्ये नाले सफाईच्या कामाचा पाहणी दौरा यावेळी केला। या दौऱ्यावेळी नाले सफाईची कामे अपुरी आणि संथ गतीने सुरू असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। नाले सफाई योग्य प्रमाणात न झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला। पावसाळ्यापूर्वी नाले सफाईची कामे पूर्ण होणं आवश्यक असताना प्रशासन गंभीर दिसत नाही अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच नागरिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही त्यावेळी त्यांनी दिला। लवकरात लवकर नाले सफाईची कामे पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा हरीश बांदिर्गे यांनी यावेळी दिला। सर्वात प्रथम 6 मेला मी पत्रव्यवहार केला की सफाई होत नाही म्हणून। 13 मेला स्वतः अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदाराबरोबर इथे मी स्वतः येऊन इथे पाहणी केला। असं सांगण्यात आलं की 2 दिवसात इथे आपण काम चालू करणार आहोत सफाईचे। पण आज 25 मे आपण बघत आहात की कुठल्याही प्रकारची साफसफाई मशीन किंवा लेबर इथे लागलेले नाही आहेत। त्यामुळे नक्कीच हा परिसर इथे डुबणार आहे आणि मी सक्त ताकीद दिलेली आहे की या 2 दिवसामध्ये नाही झालं तर खरंच जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी काय करू शकतो। मी इथे खरंच परवा इथे 2 दिवस इथे उभा राहणार आहे आणि ते आंदोलन करणार आहे, गटरामध्ये उभा राहून। या ठिकाणी तुम्ही आलात, अधिकाऱ्यावर देखील संताप व्यक्त केला। प्रशासनातले अधिकारी सत्ताधाऱ्यांचं ऐकत नाही असं वाटतं। प्रशासन हे 4 वर्षामध्ये हे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे। कारण एवढंच सांगेन की आज लोकांना होणारा त्रास 4 वर्षामध्ये काही सफाई झालेली नाही आहे आणि आता आम्ही कुठेतरी बांधील आहोत। लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यामुळे लोकांच्या ज्या समस्या आहेत, त्यांच्या अडचणी आहेत, त्यांच्या कशा आपण काढू शकतो, त्याच्यावरती उपाय कसा करू शकतो, साफसफाई कसा करू शकतो, हे आपण माझं कर्तव्य मी मानतो। म्हणजे आमचं कर्तव्यच आहे ते। त्यासाठी आज अधिकाऱ्यांबरोबर इथे पाहणी केलेली आहे आणि 2 दिवसात खरंच नाही झालं तर इथे आंदोलन आम्ही नक्की करणार आहोत। दौऱ्यावेळी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।